विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या अगोदरच्या तासिकेत आपण पंडित कवी श्रीधर यांच्या वाङ्मय म्हणजे रचनेचा काय करू लागलो पहा अभ्यास करू लागलो. पंडिती कवितेचा अभ्यास करत असताना आपण कलाकवी मुक्तेश्वर, वामन पंडित आणि त्यानंतर श्रीधर या पंडित कवीनं मराठी साहित्यामध्ये टाकलेली भर या अनुषंगाने आपली चर्चा सुरू होती. पहा, पंडित कवी श्रीधर याच्याविषयी अभ्यास करत असताना इतर पंडित कवितेपेक्षा कवी श्रीधराचं काय वेगळेपण आहे हे आपण पाहिलं. पहा, हे पाहत असताना आपण असं पाहिलं पहा की आपली रचना सुबोध आणि रसाळ भाषेमधून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणारा एकमेव पंडित कवी म्हणजे पंडित कवी श्रीधर आहे. पहा, त्याचं कारण असं आहे पहा की इतर पंडित कवींची कविता ही सर्वसामान्य माणसापर्यंत मात्र आपल्याला पोहोचलेली दिसत नाही. कारण अतिशय कृत्रिम, क्लिष्ट, संस्कृत प्रचूर आणि पांडित्यपूर्ण असं लेखन असल्यामुळं इतर पंडित कवींचं काव्य, त्यांचं साहित्य हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेलं आपल्याला दिसत नाही. परंतु पंडित कवी श्रीधर हा मात्र त्याला अपवाद आहे. आणि आजही पंडित कवी श्रीधर यांचे विविध ग्रंथ लोक काय करतात पहा मोठ्या आवडीने आजही अभ्यासताना आपल्याला दिसतात. पहा, पंडित कवी श्रीधर यांच्याविषयी काल आपण माहिती पाहिली. पहा, त्याचबरोबर त्यांचं जे वेगळेपण आहे त्याचा आपण काय केला पहा अभ्यास केला. पहा, तर जनसामान्यापर्यंत आपलं लेखन सुबोध आणि रसाळ भाषेतून पोहोचणारा हा पंडिती संप्रदायातील एकमेव कवी. पहा, आणि त्यामुळं पंडित कवीमध्ये सर्वाधिक लोकप्रियता लाभलेला हा पंडित कवी श्रीधर आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पहा, श्रीधराचा जन्म पंढरपूरला झालेला आहे. त्याचं जे घराणं आहे ते मुळातच धार्मिक वृत्तीचं आहे आणि त्यांच्या वडिलांनी देखील काय केलं आहे पहा ग्रंथलेखन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पहा, त्यांचा व्यासंग देखील अतिशय दांडगा आहे. पहा, रामायण, महाभारत याशिवाय काही संस्कृत ग्रंथाचा देखील त्यांनी अभ्यास केला असावा असं त्यांच्या एकंदरीत लेखनावरून आपल्याला वाटतं. पहा, काल आपण त्यांचे 2 ग्रंथ पाहिले, एक श्रीराम विजय आणि दुसरा पहा हरिविजय. तर हरिविजय या ग्रंथामध्ये त्यांनी श्रीकृष्णाचं महात्म्य या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. पहा, भागवत हा या ग्रंथाचा काय पहा आधार ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचा आधार घेऊन त्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रमुख प्रसंग या हरिविजय या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. पहा, श्रीकृष्णाची भक्ती, श्रीकृष्णावर प्रेम करणाऱ्या गोपिका, गवळणी, श्रीकृष्णाच्या बाललीला, त्यामध्ये मग कृष्ण जन्म असेल, यशोदा आणि नंदबाबा या ठिकाणी श्रीकृष्णाचं झालेलं संगोपन असेल, कालियामर्दन, कंसवध, जरासंधवध आणि मग नंतर आपल्याला असं दिसतं पहा की कौरव आणि पांडव यांच्या लढाईमध्ये पांडवांचं केलेलं सारथ्यपण, अशा विविध घटनांचा आढावा त्यांनी या ग्रंथामध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो. पहा, त्यानंतर आपण श्रीराम विजय हा त्यांचा दुसरा ग्रंथ पाहिला. पहा, तर श्रीराम विजय या ग्रंथामध्ये रावणाचं जे आसुरी राज्य आहे त्या राज्याचा नाश करून श्रीरामाने कसा विजय मिळवला त्याचे वर्णन हा या ग्रंथाचा प्रामुख्याने काय पहा विषय आहे. 9147 वयामधून त्यांनी श्रीरामाची कथा याच्यामध्ये सांगितलेली. पहा, श्रीराम विजय या ग्रंथामध्ये म्हणजे याचा आधार ग्रंथ मूळ कोणता आहे पहा तर वाल्मिकी रामायण. आणि मग या वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन त्यांनी श्रीराम विजय हा ग्रंथ लिहिलेला आहे. पहा, परंतु या ग्रंथातील इतर जे उपकथानक आहेत ते उपकथानक त्यांनी वगळलेले आहेत. पहा, तर प्रमुख जे श्रीरामाच्या जीवनातील ज्या प्रमुख घटना आहेत त्या घटना त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत. पहा, आता तिसरा जो त्यांचा ग्रंथ आहे बा तो आहे पांडव प्रताप. तर पांडवांचा प्रताप, पांडवांचा पराक्रम त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. पहा, आणि त्यांचा अतिशय महत्त्वपूर्ण असणारा असा हा ग्रंथ आहे. पहा, तर श्रीधर यांना रामायण आणि महाभारत या 2 ग्रंथांना जास्त आकर्षित करून घेतलेलं आहे. पहा, आणि त्यामुळं महाभारतावर त्यांचे बरेच ग्रंथ आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पहा, जसं आपण हरिविजय हा ग्रंथ पाहिला तसं त्यांचा पांडव प्रताप हा ग्रंथ देखील त्यावरच आधारित आहे. पहा,
यामध्ये प्रामुख्यानं पांडवांचं कार्य, पांडवांचा पराक्रम त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलेला आपल्याला दिसून येतो. पांडवांच्या प्रतापाचीच कथा आकर्षकपणे सांगावयाची या भूमिकेने महाभारतातील इतर विषय श्रीधराने गाळले आहेत. तर महाभारतामधील इतर जे विषय आहेत ते त्यांनी या ठिकाणी गाळलेले आहेत. प्रामुख्यानं पांडवांचा पराक्रम त्यांनी सांगितलेला आहे. इतर जे उपकथानक आहेत ते त्यांनी वगळलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पांडव प्रताप ग्रंथ सुंदर सकळ साहित्याचे भांडार, अशी त्यांनी आपल्या ग्रंथाची ओळख करून दिलेली. काय पांडव प्रताप ग्रंथ सुंदर सकळ साहित्याचे भांडार. सकळ साहित्याचे भांडार असणारा आपला हा ग्रंथ आहे असा आत्मविश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. आता या ग्रंथाच्या लेखनामागे कवीचा असणारा जो दृष्टिकोन आहे तो या ठिकाणी आपल्याला वेगळा दिसतो. त्याने क्षत्रिय धर्माचं वर्णन या ठिकाणी केले आहे. ते असं म्हणतात, क्षत्रिय धर्म हा साचार की दुर्जन सहारावे समग्र, दृष्टी देखता मारक विखार तोंडादी ठेचाव. क्षात्र धर्म हा जो आहे, क्षत्रिय धर्म जो आहे तो कसा आहे हे सांगत असताना क्षत्रिय धर्माचं सामर्थ्य त्यांनी या ठिकाणी वर्णन केले. आता पांडव प्रताप या ग्रंथामध्ये पांडवाच्या प्रतापाचं वर्णन करत असताना त्यांच्या लेखणीला आपला अधिक उत्साह देखील आलेला या ठिकाणी दिसून येतो. आणि त्यामुळे हा ग्रंथ अत्यंत विस्तृत आहे. 64 अध्याय आणि एकूण 13,397 ओव्या एवढा प्रदीर्घ असणारा हा ग्रंथ आहे. आणि त्यामुळे या ग्रंथाचं स्वरूप बरंच विस्तृत झालेलं आपल्याला दिसून येतं. 13,397 ओव्याचा अतिशय मोठा असणारा हा ग्रंथ आहे. आता या ग्रंथामध्ये पहिले जे 35 अध्याय आहेत ते त्यांनी मुक्तेश्वराच्या महाभारतावरूनच घेतले असावेत असं अभ्यासकांचं मत आहे. कारण मुक्तेश्वरी महाभारताचा आपण अभ्यास केलेला आहे. मुक्तेश्वरांनी जे 7 पर्वावर जे महाभारत लिहिलं, आदी, सभा, वन, विराट आणि सौप्ती, तर या पर्वाचा आधार घेऊन त्यांनी काय केलं याचं लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. बऱ्याच ठिकाणी श्रीधराचे शब्द आणि वर्णन देखील श्रीधरानं मुक्तेश्वरी महाभारतातून उचलले आहेत असं अभ्यासक मत नोंदवतात. महाभारतावरून श्रीधराने सजविले असून काही कल्पना, शब्द व वर्णने जसेच्या तशीच उचलली आहेत मुक्तेश्वरी महाभारतातली. या जरासर वधाचा प्रसंग याची चांगली साक्ष देतो. याशिवाय दुष्यंताची व लावण्यमूर्ती अशा शकुंतलेची भेट, दुर्योधनाची दुष्कृत्ये पाहून संतप्त झालेली द्रौपदी ही वर्णने मात्र परिणामकारक उतरलेली आहेत. तर पांडव प्रताप या ग्रंथामध्ये पांडव प्रताप ग्रंथ लिहित असताना श्रीधरासमोर अनेक ग्रंथ आहेत. त्यामध्ये मुक्तेश्वरी महाभारत आहे. मुक्तेश्वरी महाभारतातील काही प्रसंग, काही कल्पना, काही शब्द, काही वर्णने त्याने जशीच्या तशी उचललेले आपल्याला यामध्ये दिसून येतात. विशेषतः जरासंध वध, मथुरेवर जी जरासंधाने स्वारी केली, त्यांचा केलेला जो वध आहे त्या वधाची कथा या ठिकाणी आलेली. आणि त्यामुळं उत्कट चित्रे व कारुण्य, वीर व विनोद या रसाची निर्मिती श्रीधर वर्णित अनेक प्रसंगात आपल्याला आढळते. आणि त्यामुळे श्रीधरांचा हा सर्वात मोठा ग्रंथ त्यांनी पंढरपूर या ठिकाणी लिहिलेला आहे. तर पांडवांचा पराक्रम त्यांनी या ग्रंथामध्ये प्रामुख्याने आपल्याला मांडलेला या ठिकाणी दिसून येतो. पांडव प्रताप या ग्रंथामध्ये याला आधार ग्रंथ कोणता तर महाभारत आहे. महाभारतामधले कारुण्य, जीवन, नाट्य या विविध प्रसंगाचं वर्णन त्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे पांडवांचा जन्म, कशा पांडवांचं संगोपन, कौरव आणि पांडवांच्यामध्ये निर्माण झालेला संघर्ष, प्रामुख्याने मग दूतामध्ये पांडवांचं हरणं, नंतर मग 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, मग 12 वर्ष वनवासातलं पुन्हा पांडवांचं जीवन, अज्ञातवासामध्ये विराट प्रवाहामध्ये विराट राजाच्या घरी ते 1 वर्ष जे लपून राहतात तिथली माहिती, आणि शेवटी कौरव पांडव लढाई हा प्रमुख विषय या ग्रंथामध्ये येताना आपल्याला दिसून येतो. पुढचा जो पंडित कवी श्रीधर यांचा ग्रंथ आहे तो श्री शिवलीलामृत हा देखील त्यांचा अत्यंत प्रसिद्ध असणारा ग्रंथ आहे.
शिवाचे म्हणजे महादेवाचे महात्म्य त्यांनी या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेले दिसून येते पहा. आजही पंडित कवी श्रीधर यांचा हा ग्रंथ, या ग्रंथाचे अनेक पारायण लोक करताना आपल्याला दिसून येतात पहा. त्यांचा अतिशय प्रसिद्ध असणारा ग्रंथ कोणता आहे पाहता, हा शिवलीला वृत्त आहे पहा. त्याचं कारण आहे शिवाच्या लीला, शिवाचे महात्म्य, महादेवाचं महात्म्य त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलेले पहा. ज्याचे वाचन हेच मोठे पुण्यप्रदा धर्मकृत्य आहे, असा श्रीधराचा हा ग्रंथ आहे पहा. इसवी सन 1712 त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे पहा. त्यांनी आपल्या ग्रंथलेखनाचा काल त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे पहा. शके 1640 विलंबी नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला, असं त्यांनी म्हटलेलं आहे पहा. असा लेखन कालाचा उल्लेख श्रीधरांनीच करून ठेवला आहे. आपल्या या आघात शिवलीलामृत ग्रंथातील कथा स्कंदपुराणातून घेतल्याचे त्यांनी सांगितले असून त्याच्या श्रवण पठणाने पातकाचे पर्वत जळतील, अपार आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती मिळेल असे तो म्हणतो. तर स्कंदपुराणाचा आधार घेऊन त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे पहा. आणि या ग्रंथाचं वाचन केल्यानंतर दारिद्र्य, दुःख, भय, शोक, काम, क्रोध इत्यादी गोष्टी नाहीशा होतील असे त्यांनी सांगितले पहा. ओम नमः शिवाय या मंत्राचं महात्म्य त्यांनी पहिल्या काही अध्यायातून सांगितलेलं आपल्याला दिसतं पहा. ओम नमो शिवाय हा मंत्र दारिद्र्य, दुःख, भय व शोक या गोष्टीचा संहारक आहे असं इथे म्हणतात पहा. तर अनेक कथा आहेत या ग्रंथामध्ये. मुळामध्ये या ग्रंथामध्ये 15 अध्याय आहेत, त्यापैकी 14 अध्याय पंडित कवी श्रीधराचे आहेत आणि मग 15वा अध्यायानंतर दुसऱ्याने कोणी लिहिला असावा असं अभ्यासकांचं मत आहे पहा. कारण 14 अध्याय जे आहेत या 14 अध्यायामध्ये प्रामुख्याने शिवाचं महात्म्य आलेलं आहे आणि 15वा अध्यायामध्ये शंकराचार्याच्या अनुषंगाने असणारा तो अध्याय पहा. शिवाचाच अवतार शंकराचार्य कसे आहेत हे भासून तो शेवटचा कोणीतरी अध्याय लिहिला असावा असं अभ्यासकांचं मत आहे पहा. तर मूळ ह्याच्यातले जे 14 अध्याय आहेत जे शिवाचं महात्म्य सांगतात, महादेवाचं महात्म्य सांगतात, ओम नमः शिवाय मंत्र असेल किंवा महाशिवरात्रीसारखं व्रत, भस्मासुरवधाची कथा, शिव गौरीचा विवाह, भद्रायुचा जन्म, चिलिया बाळाची कथा, अशा अनेक कथा आपल्याला या ग्रंथामध्ये येताना दिसतात पहा. किंवा मग दारसा राजा, अशा दारसा राजाच्या कथा, अशा अनेक कथा येताना आपल्याला दिसतात पहा. त्याच्यामध्ये शिवमंत्राच्या बळावर अनंत महापापातून मुक्त होणारा दारसा राजा. याशिवाय शिवरात्री महात्म्य, शिवरात्रीचं महात्म्य त्यांनी सांगितले पहा. किंवा मध्यमास सेवन करूनही विधीपूर्वक शिवपूजा केल्याने यशस्वी होणारा विमर्शन राजा. अशा अनेक कथांच्याद्वारे श्रीधराने शिवमंत्राचा प्रताप वर्णिला आहे. महानंदीची कथा आहे. तर महादेव हा किंवा शिव हा भक्तासाठी कसा धावून येतो, तो कसा भक्तीचा भुकेला आहे, याचं वर्णन आपल्याला या ग्रंथामध्ये येताना दिसतं पहा. आणि त्यामुळे श्रीधराने शिवाच्या मंत्राचा प्रताप, शिवाचं महात्म्य, भक्तासाठी धावून येणारा महादेव असं चित्रण त्यांनी याच्यामध्ये केलेलं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं पहा. आणि त्यामुळे त्यांचा अतिशय प्रसिद्ध असणारा हा ग्रंथ. प्रत्येक ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्यांनी या अध्याय वाचनाचे त्यांनी फल सांगितलेले पहा. चित्रांगदाची कथा असेल किंवा महानंदीची कथा असेल, चिलिया बाळाची कथा, अशा विविध कथा त्यांनी या 14 अध्यायामधून सांगितल्या. आणि प्रत्येक अध्यायामध्ये त्या अध्यायात वाचन केल्यानंतर मिळणारी फलश्रुती देखील सांगितलेली. फलश्रुतीमध्ये मग कोणाला मूलबाळ होत नसेल तर त्यानंतर मूलबाळ होईल, नवरा जर निघून गेला असेल तर तो परत येईल, किंवा कोणते जे संकट पडेल ते महादेव निवारेल असं त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलेलं पण त्यामुळे त्यांचा अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा ग्रंथ आहे पहा. याशिवाय त्यांचे काही छोटे ग्रंथ आहेत पहा. त्याच्यामध्ये श्री पंढरी महात्म्य, पंढरपूरचं महात्म्य त्यांनी या ग्रंथामध्ये वर्णन केलं आहे पहा.
कारण दिनाचा सोयरा असणारा पांडुरंग कुठे पहा पंढरपूरला आहे. आणि मग त्या पंढरपूरचं महात्म्य सगळ्या तीर्थामध्ये पंढरपूर हे तीर्थ कसं श्रेष्ठ आहे हे त्यांनी पंढरी महात्म्य या ग्रंथातून सांगितले पहा. त्याचबरोबर ज्ञानेश्वर चरित्र, मल्हारी विजय असे छोटे ग्रंथही लिहिले आहेत पहा. शनी महात्म्य हा ग्रंथ पंडित कवी श्रीधर यांच्या नावाने लिहिलेला दिसतो, परंतु त्यांचा तो ग्रंथ नाही पहा, लक्षात घ्या. तर तो जो ग्रंथ आहे तो प्रामुख्यानं तात्याजी महिपती यांचा हा ग्रंथ आहे पहा. परंतु श्रीधराच्या नावाने देखील तो ग्रंथ या ठिकाणी आपल्याला दिसून येतो पहा. याशिवाय त्यांचा वेदांत सूर्य हा देखील ग्रंथ आपल्याला दिसून येतो पहा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्याची ओवी संख्या 2414 आहे पहा. वेदांत सूर्य या ग्रंथामध्ये ही सृष्टीच्या अनुषंगाने चर्चा आहे. माणसाचा जन्म, मृत्यूनंतर माणसाच्या अनुषंगाने चर्चा आपल्याला या ग्रंथामध्ये वेदांत सूर्य या ग्रंथामध्ये येताना आपल्याला दिसते पहा. परंतु असं जरी असलं तरी त्यांचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे पांडव प्रताप, शिवलीलामृत, श्रीराम विजय आणि हरिविजय हे 4 ग्रंथ आहेत पहा. आणि हे 4ही ग्रंथ त्यांचे अतिशय प्रसिद्ध आहेत. या 4ही ग्रंथामधून पंडित कवी श्रीधर यांनी अतिशय सुबोध रसाळ भाषेतून लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं पहा. आणि त्यामुळे त्यांचे हे 4ही ग्रंथ आपल्याला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचले दिसतात पहा. किंवा आजही गावोगावी ग्रामीण भागामध्ये पांडव प्रताप लावलं जातं, शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण होतात, हरिविजय ग्रंथाचे आपल्याला पारायण होताना दिसतात पहा. श्रीराम विजय हा त्यांचा ग्रंथ अभ्यासला जातो. त्यांचे 4ही ग्रंथ अतिशय प्रसिद्ध असे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात पहा. तर श्रीधरांची कविता अशी साधी, प्रसन्न, सरळ आणि नीतिबोध शिकवणारी पहा, लक्षात घ्या. तर शिवलीलामृत या ग्रंथामध्ये माणसानं कसं वर्तन करावं, कसं वागावं हे भद्रायूला जे नीती शिकवली त्या अनुषंगाने आपल्याला या ग्रंथामध्ये नीतिबोध देखील येताना आपल्याला दिसतो पहा. संसारिकांना आपली दुःखे विसरायला लावणारी त्यांची ग्रंथरचना आहे पहा. वास्तविक अभ्यासकांच्या असं मत आहे की त्यांच्या ज्या कल्पना आहेत, कल्पनाशक्तीचा वकूब हा सुमारच आहे. अलौकिक कल्पकतेचा प्रतिभाशाली स्पर्श त्यांच्या लेखनात दिसून येत नाही असं काही अभ्यासक म्हणतात पहा. पण तरीसुद्धा आपलं जे लेखन आहे ते आबालवृद्धांपर्यंत पोहोचवून त्यांना आपलेसे करण्याचे कौशल्य श्रीधरामध्ये प्रचंड आहे पहा. सुबोधता, प्रासादिकता, वृत्तीतील प्रेमळपणा व सोज्वळता ही त्यांच्या लेखनाची काय आहेत पहा विशेष आहेत पहा. आणि यामुळेच आपली कविता स्त्रियांच्याही जिव्हागरी बसविणारा पंडित कवी असे मोठे श्रेय त्यांना अभ्यासकाने दिलेले आहे पहा. विविध प्रसंग आणि भावनांची उठावदार वर्णने त्यांच्या लेखनामध्ये येताना आपल्याला दिसतात पहा. आणि त्यामुळं त्यांचा श्रीराम विजय असेल, हरिविजय व पांडव प्रताप हे ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे त्यांचे ग्रंथ आहेत पहा. की त्यांचा जो काळ आहे त्या काळामध्ये संस्कृत वाणी सामान्यापासून दूर होते पहा. आणि त्यामुळं त्या काळातील जे आबाल वृद्ध आहेत, सर्वसामान्य जे माणूस आहे त्यांच्यासाठी त्यांनी ही कविता लिहिली पहा. आणि त्यामुळं मधल्या काळातील अनेक पंडितांच्या रचनेने मराठी कविता खूपच कृत्रिम झाली होती पहा. आता श्रीधरांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहेत पहा. तर मधल्या काळातील जे पंडित कवी त्याच्यामध्ये वामन पंडित असतील, सामराज सारखे, कृष्णदयावर्ण यांनी जे लेखन केलं त्यामुळं पंडिती कविता ही अत्यंत कृत्रिम झालेली पहा, क्लिष्ट झाली, दुर्बोध झाली. संस्कृत प्रचूर अशी रचना त्यामध्ये दिसून येते पहा. अशा कवितेला त्यांनी प्रामुख्याने श्रीधरांनी पहा कृत्रिमता बाजूस सारून तिला रसाळपणाना उत्कटपणा त्याने प्राप्त करून दिला पहा. ही जी कृत्रिमता त्यांनी बाजूला सारली आणि मराठी कवितेमध्ये त्याने रसाळपणा, सुबोधता आणून देण्याचा प्रयत्न केला पहा. ग्रंथाच्या फलश्रुती निवेदनातून त्याने जनाच्या भाविकतेस आव्हान केले. आजही गावोगावी चातुर्मासात त्यांच्या ग्रंथाची पारायणे होतात. तर आजसुद्धा गावोगावी ग्रामीण भागामध्ये त्यांच्या ग्रंथांचे काय होतात पहा, चातुर्मासामध्ये आपल्याला पारायण झालेले दिसून येतात पहा. आणि त्यामुळं नाथांच्या लोकशिक्षणाचे कार्य पुढे चालविणारा पंडित कवी असा देखील त्यांचा अभ्यासक काय करतात पहा, उल्लेख करतात. आता आपण जर पंडित कवी श्रीधर यांचा जर कालखंड पाहिला पहा तर छत्रपती शिवाजीराजे यांच्या शिवराज्याभिषेकापासून ते जवळजवळ पहिल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंतचा काळ
हा त्यांच्या आयुष्याचा पट आहे पहा. परंतु त्या काळातील राजकीय सामाजिक जीवनाचे पडसाद मात्र त्यांच्या ग्रंथामध्ये येताना आपल्याला दिसून येत नाहीत. आणि त्यामुळं त्या काळातील राजकीय सामाजिक धार्मिक घडामोडीचा कुठेही संदर्भ त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला येताना दिसत नाही. त्यांची कविता ही केवळ आपल्याला अशी दिसते पहा, धार्मिक दिसते. आणि त्यामुळे मग पांडव प्रताप, शिवलीलामृत, हरिविजयसारखे ग्रंथ, श्रीराम विजय या चारही ग्रंथामधून आपलं लेखन सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणारा एक अत्यंत महत्त्वाचा कवी म्हणजे पंडित कवी श्रीधर पा. तर मुक्तेश्वर, वामन पंडित आणि श्रीधर हे जे 3 पंडित कवी आहेत, यांचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाच्या आशयाच्या अनुसार आपण काय केली पहा, चर्चा केली. त्यांनी मराठी कवितेत घातलेली भर याचा आपण विचार केला पहा. आता राहिलेत एक शेवटचे पंडित कवी, ते म्हणजे मोरोपंत. त्यांचा आपण नंतर विचार करू पहा. धन्यवाद.